माहिती आहे आम्ही आलेलो आहोत कोकणामध्ये. कालचा आमचा पूर्ण दिवस गेला होता दिवेआगर बीचवरती आणि आम्ही मुक्काम कोकणात केला. सकाळी पटकन अशी अंघोळ वगैरे करून रेडी झालो आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. आज जाणार आहोत आम्ही रायगडावर. जाताना आम्ही छान अशी झणझणीत मिसळ खाल्ली आणि गाडीलाही सीएनजी भरली. तिथे जाऊन पाहिलं तर खूप गर्दी होती आणि आम्हाला वाजले होते जवळ-जवळ 12 आणि 12 वाजता आम्ही रोपवेचं तिकीट काढायला पाहत होतो. बट खूप गर्दी होती. 3 वाजता आमचा नंबर येणार होता. त्याच्यामुळे आम्ही पायी जाण्याचा निर्णय घेतला आणि आमचं ट्रेकिंग असं चालू झालं. खूप छान असं दृश्य दिसत होतं. दुपारचे 12 वाजलेले होते आणि कडक ऊन असल्यामुळे आम्ही अशा टोप्या वगैरे घेतल्या. जाताना मुलांसाठी खाण्यापिण्याचे आणि पाणी सोबत आम्ही घेऊन फिरत होतो. कारण मुलं काही एवढे उंच म्हणजे पॉसिबल नव्हतं पायी कंटिन्यू चालणं. त्याच्यामुळे आम्ही थांबत असा आमचा प्रवास चालू होता. म्हटलं जेवढा वेळ लागेल तेवढा पण. मायराने याआधी पुरंदर किल्ला पूर्ण म्हणजे त्याची ट्रेकिंग केलेली होती. त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की मायरा रायगड किल्लाही पूर्ण चढू शकते. बट थोडंसं ऊन असल्यामुळं मायरा थोडासा कंटाळा करत होती. बट चालली. सगळी मुलंही पायी चाललेली होती. असं सावली पाहून आम्ही थांबत आमचं प्रवास चालू होता. मध्येच मुलांसाठी काही ना काही आम्ही थंड असं घेत होतो. भरपूर ठिकाणी थांबत फायनली आम्ही 2.5 तासानंतर रायगडावरती पोहोचलो आणि तिथे गायडन्ससाठी पण भरपूर असे लोक ठेवलेले होते. बट आम्हाला गायडन्स घ्यायचंच नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही स्वतःच पाहण्यासाठी सुरुवात केली. भरपूर काही पाहण्यासारखं आहे इथे. त्याचा लॉंग व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. पूर्ण किल्ला फिरून होस तर महाराजच्या अशा घोषणा चालू होत्या महाराजांच्या आणि त्यानंतर भरपूर वेळ गेला होता आमचा. जवळजवळ 5 वाजले होते. मध्येच आम्ही जेवणही केलं होतं तिथेच वरती आणि परत ट्रेकिंग करणं पॉसिबल नव्हतं कारण सनसेटचा टायमिंग ऑलरेडी झालेला होता. एक गोष्ट मात्र आमच्यासोबत इथे घडली होती ती मी तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. 5 वाजता आम्ही रोपवेचं तिकीट बुकिंग केलं आणि 6 वाजता आमचा नंबर आला. त्यानंतर आम्ही रोपवेने खाली आलो. तुम्ही पाहू शकता कसं छान असं दृश्य दिसत होतं. पहिल्यांदाच मी हे सगळे गोष्टी अनुभवत होते. खाली आल्याच्या नंतर आम्ही पटकन असा घरी जाण्याचा मार्ग निवडला आणि हा आहे तामिनी घाट. तुम्ही पाहू शकता किती वळणं आहेत या घाटामध्ये. अशी घाटाची वळणे पार करत आम्ही एका हॉटेलमध्ये पोहोचलो आणि छान असं जेवण वगैरे केलं. आम्हाला जवळजवळ 10 वाजले होते जेवण करण्यासाठी आणि जेवण झाल्यानंतर आम्ही घरी निघालो. तर आम्हाला जवळजवळ 5 वाजले होते घरी पोहोचायला. या सगळ्याचा लॉंग व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.